मुंबईतल्या दादरमध्ये आज शिवसेनेचा जाहीर मेळावा होतोय। एकनाथ शिंदे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुद्धा होणार आहे। या दोन बातम्या आजच्या दिवसातल्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। एकीकडे दोनही ठाकरे एकत्रित आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे संवाद साधणार आहेत शिवसेना मेळाव्याच्या माध्यमातून, तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होईल। आजच्या दिवसातल्या या दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। या दोनही घडामोडींकडे लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल। क्षणाक्षणाचं अपडेट सातत्यानं तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहणार आहोत। शिंदेंच्या शिवसेनेचा आजचा मेळावा, तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी होणार आहे। ठाकरे एकत्रित आल्यानंतर आज शिंदे काय बोलणार, दिल्ली वारी केल्यानंतर आज शिंदे काय बोलणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मेळाव्याच्या माध्यमातून आज मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर तिथं पक्ष चिन्हावर देखील आणि पक्षाच्या नावावर आज सुनावणी होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेनं या संदर्भात याचिका दाखल केली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा आहे, आजचा सोमवार महत्त्वाचा आहे। एकीकडे एकनाथ शिंदे हे मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे एकत्रित आल्यानंतर पहिल्यांदाच संबोधित करतील, तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुद्धा आहे। लागू निश्चितच आजचा दिवस सर्वार्थाने महत्त्वाचा आहे, कारण शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात ही सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टात होणार आहे। एकूणच एकीकडे शिवसेनेमध्ये राज्यामध्ये आता शिबिर झालं होतं, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्य नेतेपदी नियुक्ती झाली। मात्र आज पुन्हा एक शिवसेनेचा मेळावा आहे, ज्यामध्ये अनेक पदाधिकारी नेते यांची पदं ही पुन्हा ठरवण्यात येणार आहेत आणि काही नेत्यांना पुन्हा नव्याने जबाबदारी सुद्धा देण्यात येणार आहे। तर दुसरीकडे जी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, यामध्ये चिन्ह आणि पक्ष जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गटाला देऊ नये, दुसरा कोणतं तरी चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करणारी याचिका जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। यावरती नक्की काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 2022 मध्ये जो एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो कुठेतरी असंविधानिक आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते याचिकेमध्ये ठाकरे गटाकडून मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2022 मध्ये जो निर्णय दिला होता तो रद्द करून म्हणजे त्याच धर्तीवरती दुसरा निर्णय देण्यात यावा आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो निकाल आहे तो आमच्या बाजूने द्यावा अशा प्रकारची मागणी खरं तर ठाकरे गटाची आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिकेवरती सुनावणी होताना नक्की दोन्ही बाजूची मतं ही जाणून घेतली जातील आणि ज्याप्रमाणे 2022 मध्ये 3 पक्ष आणि 3 चिन्हांचा जो प्रस्ताव देण्यात आला होता, त्याप्रमाणे ढाल तलवार ही शिंदे गटाला देण्यात आलं होतं आणि त्यांना नाव सुद्धा वेगळं देण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाला सुद्धा वेगळं नाव आणि चिन्ह देण्यात आलं होतं। मात्र 2022च्या ज्या निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो असंविधानिक आहे आणि ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णय दिला होता तसंच आम्हाला सुद्धा निर्णय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करणारी जी याचिका आहे ते ठाकरे गटाने केलेली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिकेकडे, या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष आहे। ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागतो की शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागू अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।